नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये। डाळी म्हटली की सर्वजण नाक मोडतात, पण मी आज तुमच्यासाठी डाळीचेच प्रकार घेऊन आलेली आहे, पण अतिशय चविष्ट आणि झटपट होणार आणि चवीला तर अप्रतिम अशी लागणार। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही डाळ तयार केली तर तुम्ही ही डाळ परत परत नक्की तयार करणार। चला तर मग यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मठाच्या डाळीची आमटी तयार करणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मठाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ 4 ते 5 जणांसाठी तयार होईल अशा पद्धतीने मी ही डाळ घेतलेली आहे। आणि जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही डाळीचे प्रमाण वाढवू शकता। त्याचबरोबर मी इथे एक मीडियम साईजचा बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे, एक बारीक टोमॅटो, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेले लसण घेतलेले आहे आणि त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत। तर या डाळीमध्ये वांगे घातल्यामुळे ही डाळ खूपच चविष्ट अशी तयार होते। तर सर्वात अगोदर मी ही मठाची डाळ व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे। म्हणजे आपण जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा यामध्ये बराचसा कचरा असतो किंवा खडेही असतात, तर आपण व्यवस्थित अशी ही डाळ निवडून घेणार आहोत। आणि मी ही डाळ व्यवस्थित अशी निवडूनही घेतलेली आहे। त्याचबरोबर लगेचच आपण आता ही डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी ही डाळ 2 ते 3 वेळा व्यवस्थित अशी हाताच्या साहाय्याने चोळून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि ही डाळ आपण 10 ते 15 मिनिटासाठी पाण्यात भिजवून घेऊयात। आता लगेचच मी इथे वांगे ही लांबसर असे सुरीच्या साहाय्याने कापून घेतलेले आहेत। तर खूप जाड न कापता आपण अशा पद्धतीने वांगे ही कट करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून हे वांगे व्यवस्थित असे पटकन डाळीमध्ये शिजल्या जातील। आता लगेचच यामध्ये पाणी घालून आपण हे वांगे साईडला ठेवून घेऊयात। तर असं केल्यामुळे वांगे हे काळे पडत नाही आणि व्यवस्थित अशी आपली भाजी तयार होते। तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। तर डाळ ही आपली खूप छान अशी भिजलेली आहे। तर डाळ भिजल्यामुळे भाजी ही पटकन तयार होते आणि डाळ ही पटकन अशी शिजण्यात मदत होते। आता आपण सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात। तर तुम्ही इथे तेलाचा वापर कमी किंवा जास्तही करू शकतात। आता तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊयात। तर मी इथे अर्धी छोट्या चमचा हा जिरे घातलेला आहे आणि जिरे हे छान असे तडतडले की लगेचच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ह्या मी इथे ठेचून घातलेल्या आहेत। तर लसण पाकळ्या अशा घातल्यामुळे डाळीला खूप छान अशी चव येते। आता लगेचच त्यामध्ये कढीपत्त्याचे पानेही घालून घेऊयात आणि कढीपत्ता छान असा तडतडला की लगेचच आपण त्यात बारीक चिरून घेतलेला कांदाही घालून घेणार आहोत आणि सर्व चमच्याच्या साहाय्याने एकजीव हे आपण ढवळून घेणार आहोत, म्हणजे आपला कांदा हा छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि कांदाही आपला छान असा लालसर तेलात फ्राय झालेला आहे आणि खूप छान मस्त असा आपल्या डाळीला फोडणीही लागलेली आहे। आता लगेचच आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही घालून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने 2 ते 3 मिनिटापर्यंत हे टोमॅटोही आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत। आणि 2 ते 3 मिनिटं झाले की लगेचच आपण लांबसर कापून घेतलेले वांगेही यामध्ये घालूयात। तर वांगे तेलामध्ये घातल्यामुळे वांगे हे पटकन असे शिजल्या जातात आणि भाजी ही पटकन अशी तयार होते। तर 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण हे वांगेही तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप छान आणि मस्त अशा वांग्यांना कलरही आलेला आहे आणि पटकन असे शिजण्यास मदत होईल अशा पद्धतीने हे वांगे मी तेलात फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये सर्व कोरा मसाला घालूयात। तर सर्वात अगोदर मी इथे 2 चमचे हे लाल मिरची पावडर घालत आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकतात। लगेचच यामध्ये 1 चमचा मी धनेपूड घातलेली आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। आता लगेचच सर्व मसाले हे आपण व्यवस्थित तेलात फ्राय करून घेणार आहोत। तर सतत ढवळून हे मसालेही आपण
तेलामध्ये 2 ते 3 मिनिटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपले मसालेही खूप छान असे तेलात फ्राय झालेले आहेत. आता लगेचच आपण यामध्ये भिजवून घेतलेली मठाची डाळ घालूयात आणि सर्व मठाची डाळ घातली की लगेचच आपण ही डाळ 4 ते 5 मिनिटापर्यंत मंद आचेवर छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर तेलात थोडीशी डाळ फ्राय केल्यामुळे भाजी ही खूप छान अशी चविष्ट अशी तयार होते. तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद करून ही डाळ ही व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंगही डाळीला आलेला आहे. आता आपण लगेचच यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर मी ही डाळ तयार करण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा उपयोग केलेला आहे. तर तुम्ही तयार करताना पाणीचा उपयोग हा कमी किंवा जास्तही होऊ शकतो. तर मी इथे 1.5 ग्लास सारखे पाणी वापरलेले आहेत आणि सर्व एकत्रित असे ढवळून घेणार आहोत. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि मीठ घातले की सर्व भाजी ही छान अशी ढवळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून मीठ हे सर्व साईडला व्यवस्थित असे लागल्या जाईल. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता उकळी ही थोडीशी डाळीला फुटलेली आहे. तर आता डाळीला उकळी आली की आपण 1 ते 2 मिनिटापर्यंत ढवळून घेऊन झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटापर्यंत मंद आचेवर ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत. तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि डाळ ही पटकन अशी शिजलेली आहे. तर ही डाळ तुम्ही चेक करताना अधूनमधून ही डाळ चेक करून शिजवून घ्यायची आहे. आता शिजलेल्या डाळीवर छान अशी बारीक कोथिंबीरही आपण घालून घेणार आहोत. तर या भाजीमध्ये कोथिंबीरचा वापर जास्त केल्यामुळे भाजी ही खूप छान आणि चविष्ट अशी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ ही खूप छान अशी शिजलेली आहे आणि वांगेही खूप छान मस्त असे शिजलेली आहेत. तर मी तुम्हाला गॅस बंदही करून दाखवत आहे आणि आपली 4 ते 5 जणांसाठी झटपट अशी मठाची डाळीची भाजी तयार झालेली आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते आणि ही रेसिपी मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहे. तर ही रेसिपी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही रेसिपी गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबतही सर्व करू शकता. तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी झटपट दुपारच्या जेवणासाठी तयार करू शकता. खूप जबरदस्त चविष्ट ही रेसिपी तयार होते. तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हीही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.